Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. प्रभु को धन्यवाद देते हुए आज फिर से प्रभु की उपस्थिति में प्रभु का वचन लेके हालेलुया प्रभु आने के लिए प्रभु ने सहायता की, इसके प्रभु को धन्यवाद. स्तुती करतो प्रभूला की ज्याने पुन्हा एकदा या प्रभुवारी एका सुंदर वचनाच्या द्वारे आम्हाला प्रभूच्या राज्यात घेऊन आला. आमेन. हालेलुया. गौरव महिमा स्तुती प्रभूला. हालेलुया. थैंक यू जीसस. हालेलुया. तन मन और धन उसे दो, अपने यीशु को सब कुछ दो, क्योंकि वो उसी के द्वारा उद्धार पाया है. जीती आत्मा का दान उसे दो. तन मन और धन उसे दो, अपने यीशु को सब कुछ दो, क्योंकि उसी के द्वारा उद्धार पाया है. जीती आत्मा का दान उसे दो. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. तन मन धन उससे दो. हालेलुया. किसे? प्रभु यीशु को. हालेलुया. उसी विश्वास के साथ. हालेलुया. त्या विश्वासाने आणि त्याच काय म्हणतात त्या रीतीने आज आपण देवाच्या वचनाकडे देखील जाणार आहोत. हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. आज तारुण्य किंवा युथनेसचा तिसरा पाठ किंवा तिसरा भाग विशेष करून घेत असताना विशेष करून आम्हाला हालेलुया तारुण्य का महत्त्वाचं आहे, कारण आम्हाला वृद्धापकाळाच्या काही समस्या हालेलुया आम्हाला आज पाहायच्यात जे बायबलमधून आहेत. हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड. जे लिमिटेशन्स आहे हालेलुया, दिस इज द लिमिटेशन्स ऑफ द ओल्ड एज. हालेलुया. बिकॉज ऑफ द ओल्ड एज वी नॉट डू that things that Jesus is want, God is want. Hallelujah. For his ministry. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. By the view of the God. Hallelujah. परमेश्वराच्या वचनाकडून तारुण्य किंवा युथनेस इम्पॉर्टंट आहे की जे आम्ही वृद्धापकाळात करू शकत नाही, कारण वृद्धापकाळामध्ये किंवा म्हातारपणामध्ये काही समस्या असतात जीवनामध्ये, ते आपण वचनातून आज पाहणार. आमेन. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. जालना या ठिकाणी कधी बऱ्याच वर्षापूर्वी जवळ 9-10 वर्षापूर्वी एका तरुण संघामध्ये हालेलुया वचन देण्यासाठी देवानं उभं केलं. आणि अचानक मला तरुणांमध्ये वचन सांगण्याची जेव्हा संधी दिली देवानं हालेलुया, आणि त्यावेळेला जे वचन मला मिळालं ते प्रकटीकरण मला मिळालं. आणि मला आनंद वाटतो की त्याच्यानंतर मी त्याच्यावर भरपूर वेळा बोललो, अभ्यास केला. हालेलुया. आणि आज तुमच्यासमोर पुन्हा तेच वचन एका वेगळ्या काय म्हणतात त्याला शिक्षणाने आणि वेगळ्या विषयाने आज मी तुमच्यासमोर घेत आहे. आमेन. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. प्रेज़ द. तारुण्य महत्त्वाचं आहे. तारुण्य म्हणजे काय आपण मागच्या वेळेस शिकलो. पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला मलाखीमधून 1 ते 6 वचनातून पहिला अध्याय 1 ते 6 वचनातून मी तुम्हाला शिकवलं की तारुण्य हे देवाला आवश्यक आहे. तुमचं तरुणपण किंवा तुमचं तारुण्य हे देवाला आवश्यक आहे. दुसऱ्या भागामध्ये आम्ही हे पण शिकलो की आदाम व पृथ्वी देखील तारुण्यात असताना देवानं तिच्यामध्ये आदामाची निर्मिती केली, सृष्टीची निर्मिती केली. आणि आम्ही पाहतो की आज जी तुमच्या आजूबाजूची सृष्टी ही ऐन तारुण्यात असताना देवाने निर्माण केली. त्याच तारुण्यामध्ये आदाम व हवेची निर्मिती केली किंवा मनुष्याची निर्मिती केली. आमेन. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाला तारुण्य अत्यंत आवश्यक आहे. आणि मी निश्चित आज विश्वास करतो की आज हा विषय देखील, आजचा विषय देखील आणि आजचा त्याचं महत्त्व देखील मला निश्चित देव समजून सांगेल. पवित्र आत्मा निश्चित तुम्हाला समजेल. हालेलुया. 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 सर गौरव सर महिमा प्रभू तुला देतो. प्रभूजी येशू शलगदनादम शैदाव रचन दलगदनादम. स्तुती राजा येशू. प्रत्येक आत्मा, प्रत्येक जीव आणि प्रत्येक तरुण, प्रत्येक तरुणी, प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक मंडळी प्रभूजी आज जे वचन ऐकतील प्रभूजी, आणि काळानंतर वचन वाचतील, परिस्थिती काही वेळेनंतर ते वचन ऐकतील, पण जे वचन ऐकतील प्रभूजी त्यांचं हृदय, त्यांचं जीवन, त्यांचे विचार आणि त्यांची विचारधारा, मंडळीची विचारधारा आणि समाजाची विचारधारा तू बदलून टाक. देवा तुला का आवडतं, परमेश्वराला का आमच्यातून हवं आहे, आमचं तरुण्यपण त्याला का हवं आहे, हे आज आम्हाला विश्वशक्तीने तू शिकवणार आहेस. आणि हे त्यांच्या हृदयापर्यंत, त्यांच्या विचारापर्यंत, त्यांच्या अनुभवापर्यंत जाऊ दे प्रभू. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत. हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. आपला विषय जो आहे आज विशेष करून की
म्हातारपणाच्या समस्या हालेलुया ज्या तारुण्यामध्ये आम्ही ज्या करू शकतो ते म्हातारपणामध्ये करू शकतो. लिमिटेशन्स ऑफ द ओल्ड एज हालेलुया. प्रेज लॉर्ड हालेलुया. आणि आम्ही पाहू त्याचा उपदेशकाच्या पुस्तकामधून हालेलुया 12व्या अध्यायामधून पाहणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की उपदेशकाचा पुस्तकाचा लेखक हालेलुया हा शलोमोन राजा किंग सॉलोमन हालेलुया. प्रेज लॉर्ड हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो कोणी सायंटिस्ट नाही आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, आज जे वचन ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल तो कोणी सायंटिस्ट नाही आहे. ही इज नॉट अ डॉक्टर, इज नॉट अ सायंटिस्ट हालेलुया, किंवा इज नॉट अ मेडिकल स्कॉलर हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो कुठलाही मेडिकल तज्ज्ञ किंवा औषध संबंधित तज्ज्ञ किंवा डॉक्टर किंवा असा कोणी नाही आहे. तो एक इस्रायलाचा राजा आहे. इज अ किंग ऑफ इस्रायल हालेलुया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही इज अ सन ऑफ किंग डेव्हिड हालेलुया. राजा दावीद याचा तो मुलगा आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि तो देवाचा निवडलेला आहे हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला स्पेसिफाय करू इच्छितो. किंग सॉलोमन इज अनॉइंटेड अँड अपॉइंटेड बाय द गॉड हालेलुया. प्रेज लॉर्ड हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याच्यामुळे हे वचन हालेलुया हे घेताना लक्षात ठेवा, तो देवानं प्रेरित असलेला आणि अपॉइंट केलेला व अनॉइंट केलेला असा व्यक्ती आहे, असा राजा आहे हालेलुया. आणि देवानं त्याला ज्ञानी बनवलं आणि त्याने जे केलं त्याच्या अनुभवातून त्याने बोललं, पण तो पवित्र आत्म्याच्या साह्यानं हालेलुया ते स्थापित केले गेलेले आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हे ज्ञान आज तुमच्यावर 3000 वर्षापूर्वी हालेलुया हे ज्ञान या पृथ्वीवर आलेले हालेलुया. त्यावेळी कुठलेही मेडिकल सायन्सेस, कुठलेही शोध किंवा शरीरशास्त्र किंवा इतकं प्रगत नव्हतं हालेलुया. डॉक्टर किंवा वैद्यकीय शास्त्र एवढं प्रगत नव्हतं. अशा समयामध्ये देवाचं वचन हालेलुया पवित्र आत्म्याच्या द्वारे किंग सॉलोमन किंवा शल्मोनाच्या द्वारे, राजा शल्मोनाच्या द्वारे हालेलुया हे लिहिलं गेलं, जे आज तुम्हाला मला ज्ञान देतं हालेलुया. आज आम्हाला तुम्हाला ते मार्गदर्शन देतं. आज मंडळीला, आज चर्चला ते गाईड करतं व लीड करतं की आमच्या मंडळीतल्या तरुणांनी कशा प्रकारे व का देवाची सेवा करण्यासाठी पुढे यावं. आमेन. प्रेज लॉर्ड हालेलुया. प्रेज. पुन्हा एकदा सांगतो, तारुण्य अत्यंत महत्वाचं आहे हालेलुया. प्रेज लॉर्ड. पहिले राजे याचा 3रा अध्यायामध्ये आम्ही पाहतो की हालेलुया देवानं त्याला शल्मोनाला जेव्हा हे ज्ञान दिलं हालेलुया, का त्याला ज्ञानी बनवलं देवानं हालेलुया. कारण देवानं त्याच्यामध्ये देवाचं दैवी गुण पाहिलं. जरी तो अपॉइंटेड होता हालेलुया, तरी पण त्याला आपलं स्वतःचं विश्वास किंवा आपलं देवाविषयी त्याला जे काही सिद्ध करावं लागलं हालेलुया, त्याच्यातनं देवाचा आनंद त्याने पूर्ण करून घेतला. देवाला आनंद वाटला. गॉड प्लीज हिम हालेलुया. प्रेज. असं आहे देवाचं वचन पाहतो, जेव्हा देव तुमच्यामध्ये आनंदी होतो, देव तुमच्या जीवनामध्ये खुश होतो हालेलुया, तेव्हा तुमच्या हृदयातल्या इच्छा तर तो पूर्ण करेल, परंतु देव त्याच्यापेक्षा अधिक हालेलुया तो तुम्हाला स्वर्गीय आशीर्वादाने, स्वर्गीय ज्ञानाने, स्वर्गीय सर्व गोष्टीने व जगातल्या सुद्धा सर्व आशीर्वादाने हालेलुया परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हेच आम्ही शल्मोनाच्या जीवनातून पाहतो हालेलुया. पहिल्या राजे 3रा अध्यायामध्ये जेव्हा गिबोनात यहोवाने शल्मोनाला स्वप्नात दर्शन दिलं हालेलुया. प्रेज लॉर्ड. राजा असताना देवानं त्याला म्हटले, मी तुला काय देऊ ते तू माग हालेलुया. प्रेज लॉर्ड. द गिदोन हालेलुया. इन गिबोन the Lord appeared to the Solomon in the dream by the night, and God said, ask, what shall I give you? Praise Lord. मी तुला काय देऊ. आमेन. प्रेज लॉर्ड. पहिले राजे याचा 3रा अध्याय 9व्या वचनामध्ये पाहतो, तर तुझ्या लोकांचा न्याय त्याने काय मागितलं. प्रेज लॉर्ड. त्याने जे मागितलं, आज आपल्याला जास्त वेळ नाही, आपल्या पुढे वचनामध्ये आपल्याला पुष्कळ वेळ द्यायचा आहे. तर तुझ्या लोकांचा न्याय मी बरे आणि वाईट याचा विवेक करावा म्हणून समजणारं हृदय मला दे. की मी हार्ट हालेलुया. प्रेज लॉर्ड हालेलुया. असं एक हार्ट हालेलुया की मी तुझ्या लोकांना हालेलुया समजेल हालेलुया, मला समजेल हालेलुया, तुझ्या लोकांचा व्यवस्थित न्याय करेल असं हृदय, समजदार हृदय तो आपल्या सेवकाला दे. कारण तुझ्या बहुत लोकांचा न्याय करायला कोणी शक्तिमान नाही. तुझ्या बहुत लोकांचा न्याय करायला कोणी शक्तिमान नाही हालेलुया. Therefore give your servant an understanding heart हालेलुया. एक हार्ट जे अंडरस्टँड, जे समजणार आहे हालेलुया, टू जज युअर पीपल दॅट मे डिसर्न हालेलुया between good and evil, for who is able to judge these great people of yours. Hallelujah. Praise the Lord. आम्ही पाहतो
त्याच्या उत्तराने देव आनंदी झाला. हालेलुया. गॉड इज प्लीज्ड. हालेलुया. आनंदी झाला. देवाला ते बरं वाटलं. हालेलुया. आणि पाहतो 3 अध्यायाच्या 10व्या व 14व्या वचनामध्ये त्याने जे मागितलं नाही त्याच्याविषयी म्हणतो, तू दीर्घायुष्य नाही मागितलं. यू नॉट आस्किंग अबाउट द लॉंग लाईफ. हालेलुया. किंवा तू आपल्यासाठी धर्म. यू नॉट आस्किंग अबाउट द मनी अँड द प्रॉपर्टी ऑर ऑल द थिंग्स आर द वर्ल्डली थिंग्स. हालेलुया. किंवा तू आपल्या शत्रूंचा जीव मागितला तू नाही. तू शत्रू मिस एनिमीचं आलेला जीव देखील मागितला नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु देव म्हणतो मी तुला विवेकी आणि ज्ञानी हृदय देईन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुझ्यासारखं व तुझ्यानंतर कोण येणार. नॉट आफ्टर यू. हालेलुया. यू अँड आफ्टर यू. हालेलुया. देयर इज नो अदर किंग लाईक यू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर त्याने त्याला पैसा व धन किंवा वैभव. हालेलुया. ग्लोरी. हालेलुया. गॉड्स ग्लोरी सुद्धा त्याने त्याला पुरवले. आम्ही पाहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ह्या शलोमोनाने त्या ज्ञानाने चाललेल्या जवळजवळ बायबलमध्ये त्याची 3 पुस्तकं आहेत. आम्ही पाहतो की त्याने नीतिवचन किंवा नीतिसूत्रे किंवा प्रोब्स लिहिले. ऐक्लेसियासिस जे वचन आम्ही उपदेशकाचं पाहत आहे आणि सॉंग ऑफ सॉलोमन किंवा त्याला गीतरत्न असं म्हटलं जातं. ही 3 पुस्तकं ह्या ज्ञानी शलोमोनानं लिहिली आपल्या तरुणपणात. प्रेज द लॉर्ड. आलेल्या तरुणपणाच्या अनेक अनुभवामधून सुद्धा त्याच्या या काळामधून त्याने या तरुणपणाच्या अनुभवापासूनच्या म्हातारपणापर्यंत आलेल्या प्रेज द लॉर्ड आल्या त्याच्या जीवनातल्या प्रत्येक घटनेमध्ये आलेल्या ज्या ज्या गोष्टी त्याने अनुभवल्या आणि पुष्कळ त्याने त्याच्या जीवनात काही पाप आले त्याने पश्चाताप देखील केला आणि त्या पश्चातापानंतर देखील त्याने काय केलं त्या जे वचनं लिहिली आले ज्या अनुभवातनं आज आम्हाला त्याच्यातनं विशेष आजचा उपदेशक किंवा इक्लेसियाटिस आलेले आम्ही त्याचा 12वा अध्याय आणि 1 ते 7 वचनातून अभ्यास करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आले आता या ठिकाणचं जे पहिलं वचन आले 12वा अध्याय इक्लेसियाटिस उपदेशक याचं 12वा अध्यायाचं पहिलं वचन आहे तू आपल्या तरुणपणात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी डायरेक्ट वचनाकडे जाते. हालेलुया. कारण आपल्याला मला संपूर्ण विषय तुमच्या समोर या लिमिटेड वेळेमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे की तू आपल्या तरुणपणात. हालेलुया. पुन्हा सांगतो. हालेलुया की प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आहे रिमेंबर नाव युअर क्रिएटर इन द डेज ऑफ युअर युथ. हे जस्ट किंवा काय म्हणते फॉर्मल किंवा तुम्हाला सांगायचं किंवा असं असतं असं म्हणून देवाचं वचन नाही आहे तर हे आज्ञास्वरूप आहे. प्रेज द लॉर्ड. आलेलं हे देवाचं वचन आज्ञास्वरूप आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आलेलं आणि हे तुम्हाला तुमच्या जीवनात स्वीकारायचं आहे. तू आपल्या तरुणपणाच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला काय कर आठीव. हालेलुया. रिमेंबर. आठीव. जोपर्यंत कधीपर्यंत अनर्थाचे दिवस आले नाहीत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वर्षामध्ये तू म्हणशील की मला यात काय संतोष नाही. बिफोर द डिफिकल्ट डेज कम अँड इयर ड्रॉ नियर वेन यू से आय हॅव नो प्लेजर इन देम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला त्या दिवसांमध्ये आनंद मिळणार नाही आणि आम्ही विश्वास करून आज त्या दिवसांविषयी विशेषतः विस्तृतपणे आलेलं विशेष करून मेडिकलच्या भाषेमध्ये मेडिकल सायन्सच्या भाषेमध्ये शरीरशास्त्राच्या भाषेमध्ये आलेल्या आणि आम्ही जीवनातल्या अनुभवाच्या भाषेमध्ये आणि ह्या गोष्टी आम्ही थोडक्यात समजून घेणार आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आलेल्या हे देवाच्या आत्म्यानं किंग राजाला सुचवलेलं ज्ञान आहे आणि ते त्याचा अनुभव व त्याला देवानं सुचवलेलं ज्ञान याच्यातून तुमच्या माझ्यासाठी आज आज्ञायुक्त रीतीने आमचं तरुणपण देवाला का हवं आहे कारण आम्ही त्या वयामध्ये त्या अनर्थाच्या दिवसामध्ये हालेलुया ज्याच्यामध्ये आम्हाला आनंद मिळणार नाही ज्याच्यामध्ये आम्ही खुशीमध्ये नसतो आनंदात नसतो आणि संतोष आम्हाला प्राप्त होत नाही अशा दिवसांमध्ये हालेलुया आमचा प्रवेश होईल. हालेलुया. त्यानंतर आम्हाला दुःख होईल की आम्ही हे जर त्या वयात केलं असतं आज किती बरं झालं असतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला तुमचं माझं तारुण्य हवं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे देवाचं वचन आलेल्या हे शेवटच्या मनुष्यापर्यंत पोहोचव जगातल्या प्रत्येक मनुष्याला पोहोचावं आलेल्या आणि हे सर्वात मोठी जबाबदारी देवानं चर्चमध्ये मंडळीमध्ये यूथवर सोपवली. आमेन. प्रेज द लॉर्ड. ही वॉन्ट यूथ पॉवर ऑफ यूथ आलेल्या कारण त्याच वय जे आहे ते उत्स्फूर्तपणे आलेल्या हे शक्तीनिशी शारीरिक मानसिक आणि वैचारिक व बुद्धी या सर्व स्तरावर जे उत्स्फूर्तपणे आलेल्या किंवा ज्याला आम्ही झऱ्याप्रमाणे असणारी शक्ती ज्या वयात असते ते आहे तारुण्य आणि ते देवाला हवं आहे.
तुमच्या माझ्या जीवनातून, माझ्या अनुभवातून मी तुम्हाला पुष्कळ गोष्टी शिकवल्या आलेल्या. आणि आज आम्ही देवाची सेवा करतोय, परंतु आजची सेवा आणि त्या काळात असली सेवा मध्ये फरक आहे, लिमिटेशन्स आहे. आज मला ते लिमिटेशन्स आहे, त्या काळात नव्हते. म्हणून आम्ही त्या काळात जे करू शकलो ते या काळात करू शकत नाही. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तरुणांनो, जे आज तुम्ही वचन ऐकता, जे तुमचे तरुण वचन ऐकत आहे, हालेलुया, आज मी तुम्हाला आज हे वचन चॅलेंज स्वरूपाने, मंडळीनो, हे वचन चॅलेंज स्वरूपाने आमच्या हृदयामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या तरुणांसाठी आम्हाला स्वीकार. तरुणांनो, मंडळीमध्ये तुम्हाला देवाची ही आज, देवाचं हे कॉलिंग समजा, देवाचं ही वाणी आज तुमच्यासाठी एक एक काय म्हणतात त्याला, रस्त्याच्या कडेला जसं एक सिग्नल्स असतात किंवा पाट्या असतात आलेल्या, की त्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी सुचवल्या जातात आलेल्या. तुम्हाला कसं जायला पाहिजे, किती स्पीडमध्ये चालायला पाहिजे, कुठे वळायला पाहिजे, कुठे नको, थांबायला पाहिजे, नको, अशा प्रकारे एक मार्गदर्शन आलेल्या या वचनाच्या द्वारे, या शिक्षणाच्या द्वारे आज तुम्हाला प्राप्त होणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. रिमेंबर नाउ द ग्रेट केअर. हालेलुया. वृद्धकाळ किंवा म्हातारपण, अनर्थाचे दिवस, याला बायबलमध्ये डिफिकल्ट डेज असं पण म्हटलं होतं. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. जे स्वतःसाठी देखील युजफुल, दॅट इज नॉट युजफुल फॉर द सेल्फ, जे स्वतःसाठी सुद्धा उपयोगी नसतं. हालेलुया. आणि दुसऱ्यासाठी ते, आणि देवासाठी पण ते आम्ही उपयोगी होऊ शकत नाही. हालेलुया. पुन्हा सांगतो मी, उपयुक्त होऊ शकत नाही. हालेलुया. जे स्वतःसाठी देखील आम्ही उपयुक्त, उपलब्ध, दोन्ही गोष्टी, अवेलेबिलिटी आणि उपयुक्त, हालेलुया, आणि युजफुल, हालेलुया, या दोन्ही गोष्टी, हालेलुया, ना माझ्या स्वतःसाठी, ना माझ्या कुटुंबासाठी, ना माझ्या आजच्या जगामध्ये असणाऱ्या समाजासाठी, या देवासाठी देखील आम्ही उपयोगी होऊ शकत नाही. असं एक कठीण काळ, डिफिकल्ट डेज आले आमच्या जीवनातला आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. मलाखीच्या 1 ते 6 वचनामधून मी आता वचन घेत बसत नाही, परंतु एकच फक्त आठवण करून देतो. हालेलुया. देवाची इच्छा नाहीये की असं एक अर्पण जे डिफाईल्ड आहे, जे अशुद्ध आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं की माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर नको, डिफाईल्ड ब्रेड. आय डोंट वॉन्ट द डिफाईल्ड ब्रेड ऑन माय ऑल्टर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. यू नॉट गिव्ह. हालेलुया. तुम्ही देऊ नका, हालेलुया, अशी भाकर, हालेलुया, जी विटाळलेली आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अरे दुसऱ्या पहिल्या भागामध्ये या गोष्टीविषयी मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये आंधळा, रोगी किंवा पांगळा, किंवा ज्याला म्हणतो ब्लाइंड, सिक अँड लेम, असा कुठला पशु तुम्ही, जो तुम्हाला नको आहे, जो कोणालाही नको आहे, जो असा आंधळा आहे, रोगी आहे, आणि जे अत्यंत घाणेरडे आहे, असं अशुद्ध अर्पण तुम्ही देवासाठी आणता, चांगलं ते आपल्याकडे ठेवता. हालेलुया. आज ह्याच वचनाचं देवाचं तेच तुम्हाला शिकवतो की तारुण्य हे चांगलं आहे आणि एक शुद्ध अर्पण आहे, जे देवासाठी हवं आहे. परंतु म्हातारपण हे अशुद्ध अर्पण आहे, डिफाईल्ड अर्पण आहे, आणि हे देवाला नको आहे. ही गोष्ट हृदयात कोरून द्या, देवाला ते नको आहे. हालेलुया. तुम्ही म्हणता मी म्हातारपणामध्ये वेळ पुष्कळ मिळेल, मी पुष्कळ सेवा करेल, पुष्कळ वचन सांगेल, पुष्कळ ठिकाणी फिरेल. नाही, तुमच्या जीवनात ते होऊ शकत नाही. कारण बायबल सांगते की ते आम्हाला देवाला नको आहे. का नको आहे हे आज आम्ही पाहू. हालेलुया. उपदेशकाच्या आलेल्या पुस्तकामध्ये आलेल्या देवा आम्हाला काही सायन्स देतो, ते सायन्स आम्ही आज पाहतोय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रारंभच्या उपदेशकाच्या 12व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये, while the sun and the light and the moon and the stars are not darkened and cloud do not return after the rain. हालेलुया. जोपर्यंत सूर्य व चंद्र व तारे अंधकार असे झाले नाहीत आणि पाऊस उघडल्यावर मेघ परत आले नाही, तोपर्यंत त्याला आठी. हालेलुया. पुन्हा सांगतो. Hallelujah. Praise the Lord. While the sun and the light, the moon and the stars, hallelujah, are not darkened. ते अंधकार असे झाले नाही. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. असा समय आहे की जिथं सूर्य, चंद्र आणि तारे अंधकार असे झाले नाहीये. प्रेज द लॉर्ड. याविषयी बायबलमध्ये हालेलुया आम्ही पाहतो की प्रारंभच्या 37व्या अध्यायामध्ये हालेलुया 9 आणि 10व्यामध्ये योसेफाच्या 2ऱ्या वचनातून मी तुम्हाला शिकू इच्छितो की याच्यामध्ये हालेलुया योसेफाचं दुसरं स्वप्न, ज्या देवाने त्याला दिले, दुसरा दृष्टांत म्हणा, स्वप्न म्हणा, जे देवाने त्याला दाखवलं, की त्याच्यामध्ये त्याने पाहिलं की हालेलुया त्याच्या हालेलुया ताऱ्याने, हालेलुया प्रेज द लॉर्ड, हालेलुया सूर्य, चंद्र आणि 11 तारे, हालेलुया एक आहे. आणि त्या मनाने त्यामुळे याकोब त्याचा बाप त्याला म्हणतो, का आम्ही देखील तुझ्यासमोर नम्र व्हावं का, आम्ही सुद्धा देखील तुझ्या नम्र व्हावं का. हालेलुया. त्या ठिकाणी सूर्य म्हणजे पिता, चंद्र म्हणजे माता किंवा आई, हालेलुया, आणि पाहतो की स्टार्स म्हणजे आमचे भाऊबंधन, भाऊ बहिणी वगैरे, हालेलुया
वचन सांगते की त्या डार्कन, याचा अर्थ ते नाश झाले नाहीत, मेले नाहीत. हालेलुया. कधी मरतात? जेव्हा तुम्ही म्हातारे होता, तर तुमचे आई वडील तुमच्यासाठी जिवंत असतात, त्यावेळेला फार कमी लोक आहेत. नक्की आम्ही म्हातारपणात आमच्या आई वडिलांना अत्यंत म्हातारे असे पाहिले लागले, फार कमी लोक आहेत. आलेले देवाचं वचन सांगतं की वृद्ध आमचं आयुष्य काळ किती 60 व 70 वर्षाचं आहे, शक्ती असेल तर 80-90 वर्ष. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. देवाच्या वचनाकडे आम्ही पाहून चालायचं. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला साठी सिग्नल आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. तिथं आम्हाला तिथं थांबायचं आणि त्या वचनाकडे पाहायचं आणि त्या वचनानुसार आम्हाला जीवनात आणायचं. या ठिकाणी सांगितलं की हालेलुया की त्यावेळेला ते अंधकार किंवा डेथ किंवा झाला नाही. हालेलुया. तरुणपणामध्ये तुमचे आई वडील जिवंत असतात, तुमचे भाऊ बहिणी जिवंत असतात. हालेलुया. आप्तजन जिवंत असतात. हालेलुया. प्रेस लॉर्ड. त्या समयामध्ये तो निर्माण करताना आणला. प्रेस लॉर्ड. जेव्हा तुमच्या आजूबाजूला तुझे माता पिता आहेत, त्यांच्या समोर, हालेलुया, तुझे भाऊ बहिणी अजून तरुण आहेत, त्यांच्या समोर, हालेलुया, प्रेस लॉर्ड, तू त्याला आठव. हालेलुया. रिमेंबर हिम. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. दुसरी गोष्ट सांगते. हालेलुया की द क्लाउड्स डू नॉट रिटर्न आफ्टर द रेन. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच्यानंतर आम्ही 12व्या अध्यायात 3ऱ्या वचनात आम्ही घेऊ आता पुढे. त्या दिवसात घर राखणारे थरथर कापतील. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. पुन्हा या वचनाकडे तो नीट वचन बायबल असं समोर, तर बायबल उघडा आणि मी उपदेशकाचा 12वा अध्याय काढून तुम्ही पहा. हालेलुया. त्या दिवसात घर राखणारे थरथर कापतील. हालेलुया. प्रेस लॉर्ड. ट्रेम्बल. हालेलुया. हालेलुया. प्रेस लॉर्ड. ते काय करतील? थरथर कापतील. हालेलुया. काय थरथर कापतात घर राखणारे? घर काय आहे? तुमचं माझं शरीर आहे. हालेलुया. आणि घर राखणारे कोण आहेत? हात व पाय. म्हातारपणात काय करतात? ते थरथर कापतात. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आता पायाचे स्नायू, हालेलुया, सांधे अशक्त होतात. हालेलुया. स्नायू दुखापती झालेले असतात. हालेलुया. गुडघे, कंबर, बोटे, कोणी, टाच, हालेलुया, सर्व जे सांधे आहेत, हालेलुया, हे दुखापतीने ग्रस्त असतात. त्याच्यामध्ये शक्ती नसते, स्नायूंमध्ये शक्ती नसती. हालेलुया. मेंदूचे विकार असतात. हालेलुया. आम्ही पाहतो की वजन उचलण्याची क्षमता कमी झालेली असते आणि आम्ही पाहतो की थरथरी सुटलेली असते. प्रेस लॉर्ड. आम्हाला काय केलं असते? थरथरी सुटली असते. आलेल्या तो समय, त्या समयामध्ये आल्या त्याच्याविषयी देव सांगतो की त्या दिवसात कसं हातपाय राखणारे थरथर कापतात. तिथं ती शक्ती नाही आहे जी तरुणपणात असते. तरुणपणाची शक्ती हातापायात नसते. हालेलुया. वृद्धापकाळात ती हातपाय थरथर कापतात. हालेलुया. प्रेस लॉर्ड. 12व्या अध्यायात 3ऱ्या वचनात बलवान मनुष्य वाकेल. हालेलुया. प्रेस लॉर्ड. वाकतील. स्ट्रॉंग मॅन बो डाऊन. हालेलुया. बलवान मनुष्य देखील वाकून जाईल. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. जरी किती तो बलवान होता तरुणपणामध्ये, हालेलुया, पण तो म्हातारपणामध्ये कंबरेमध्ये, पाठीमध्ये वाक येतो. हालेलुया. वाकून जातो. हालेलुया. हालेलुया. चालण्यामध्ये एक प्रकारचा बाक येतो. हालेलुया. त्याच्यामध्ये लिमिटेशन्स येतात. मणक्याचं दुखणं, झिजणं, स्नायूंचा अशक्तपण, पाठीचे आजार, हालेलुया, अशा अनेक गोष्टीमुळे काय, आणि कमरेचे आजार, विशेष करून कमरेच्या सांध्याचे दुखणे, हालेलुया, झिजणे, हालेलुया, याच्यामुळे काय होतं? आमच्या पाठीत बाक येतो. हालेलुया. प्रेस मेडिकल सायन्सला हालेलुया ह्या सर्व गोष्टी आम्ही पाहतोय अनुभवातून. तो त्याचे अनुभव, त्यांनी पाहिलेले लोकांचे अनुभव आणि ऐकलेल्या गोष्टी, देवाचा आत्मा, या सर्व मार्गदर्शन आत्मासाठी हे वचन आणतंय. ज्या काळामध्ये कुठलंही मेडिकल सायन्स उपलब्ध नव्हतं. हालेलुया. या गोष्टी तर वरवरच्या ज्या डोळ्यात दिसतात. हालेलुया. पुढच्या वर्ष 12व्या अध्यायात 3ऱ्या वचनात आणखीन लिहिलं, आणि दळणाऱ्या थोडक्यात झाल्या आहेत म्हणून त्या दळणे सोडतील. हालेलुया. हालेलुया. म्हातारपणामध्ये, हालेलुया, काय होतं? वेन द ग्राइंडर सीज बिकॉज दे आर फ्यू. हालेलुया. दळणाऱ्या, हालेलुया, काय दळतं? हालेलुया. बरं. दळणाऱ्या म्हणजे हे दात, तुमच्या टीथविषयी बोललेले. हालेलुया. पण त्यावेळी काय होतं? त्या काळामध्ये पुष्कळ दात पडले जातात. काही जणांचे काही संपूर्ण पडून एक बकाचं बोळके पण त्याला आलेलं असतं. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आणि ते थोडक्या होतात. हालेलुया. प्रेस लॉर्ड. त्याच्यामुळे कठीण अन्न खाता येत नाही, जड अन्न खाता येत नाही. हालेलुया. बऱ्याचशा लिमिटेशन्स येतात. हालेलुया. चुरून खावं लागतं. हालेलुया. प्रेस लॉर्ड. बोळके पण आम्हाला प्राप्त होते 3ऱ्या वचनातून. आणि त्याच्या पुढेच त्यांनी लिहिले, प्रेस लॉर्ड, प्रत्येक गोष्टी, हात, पाय आणि पाहिलं, कंबरे, पाठचा बाक, मानेच्या समस्या आम्ही पाहतो. 3ऱ्या वचनामध्ये दळणाऱ्या दाताविषयी पाहतो. दाताच्या समस्या, म्हातारपणात सर्वात समस्या दाताच्या समस्या. त्या समस्यामुळे आमच्या सर्व एपिटाईट, आमच्या सर्व जेवण, खाणं, पिणं, सर्व कशावर परिणाम होतो. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आणि खिडक्यातून पाहणाऱ्या अंधकार असतील. हालेलुया. अँड दोज दॅट
लुक थ्रू द विंडोज ग्रो डीम. आलेले आपलं डीम होऊन जातील. डोळ्याविषयी लिहिलेलं आहे, खिडक्यातून पाहणाऱ्या. प्रसन्न आज हे जे वचन तुमच्या समोर आहे 3000 वर्ष लिहिलेले आहे. त्या काळामध्ये मेडिकल सायन्स उपलब्ध नव्हतं. त्या काळामध्ये आलेली आहे फार कमी वयापासून लोक आंधळे व्हायचे, दृष्टीदोष होता. प्रेसरो आज आम्हाला चष्मा आहे आलेल्या, आम्ही मरेपर्यंत आलेल्या आम्ही आमच्या डोळ्याचा उपयोग करून घेतो. पण त्या समयामध्ये ते उपलब्ध नव्हतं. त्या काळात ते वचन लिहिले. आणि म्हातारपणाच्या समयामध्ये आज चष्मा जरी वापरला तरी आम्हाला लिमिटेशन्स आहे आलेल्या. प्रेसरो ऑपरेशन्स होतात, डोळ्यात फूल पडतं, हे पडतं. काही जणांचे डोळ्याची तरी अशा वेळी एक एक डोळा त्याचा खराब होऊन जातो. आणि पाहिल्या पुष्कळ आमचे आजोबा असे पुष्कळ आहेत की त्यांचे डोळे खराब झाले, एखादा डोळा दिसतच नाही आहे. प्रेसरो आले तसं त्या दृष्टीदोष येतो, मंददृष्टी होती, आंधळेपण येतात, अनेक विकार येतात आलेल्या. प्रेसरो देवाचं वचन म्हणतं की खिडक्यातून पाहणाऱ्या अंधकार असतील आलेल्या. प्रेसरोड द लुक थ्रू द विंडो ग्रो डीम आलेल्या. प्रेसरोड त्या डीम होतील, अंधकार असे होतील आलेल्या. प्रेसरोड ही म्हातारपणाची लक्षण आहे, लिमिटेशन्स आहे आलेल्या. म्हातारपण हे अत्यंत देवाच्या सेवकाईला लिमिटेशन्स निर्माण करतं. म्हणून देव आम्हाला आज पुन्हा पुन्हा ते सांगते की तरुणाई किंवा तारुण्य किंवा युथनेस आलेल्या तो मला पाहिजे माझ्या सेवेसाठी. प्रेसरोड आलेल्या तो म्हणतो तुम्ही अशा काळात देवाला स्मरायला पाहिजे. आमच्याकडे अशी म्हण आहे, म्हातारपणामध्ये देवपण करायचं. परंतु देव सांगतो उत्पन्नकर्त्याला, निर्माणकर्त्याला तरुणपणात आठव जोपर्यंत हे दिवस आले नाहीत. हालेलुया. हे दिवस तुमच्यामध्ये नाही आहेत तोपर्यंत तुम्ही त्याला त्याची सेवा करण्यासाठी आपल्या उत्स्फूर्तपणे आपल्या स्वतःला समर्पण करा. हालेलुया. म्हातारपणात तुम्ही देताल देवाला त्याची गरज नाही आहे, कारण तुम्ही त्याच्यासाठी उपयोगी होणार नाही. आणि हे काय हे आम्ही हे पाहते देवाच्या वचनातून. प्रेसराव हे उपदेशक 12:4 मधून देवाचं वचन बघतं, वेन द डोर्स आर शट इन द स्ट्रीट. आणि दरण्याचा शब्द धीमा असता रस्त्याची दारे बंद होतील. प्रेसर तुम्हाला माहिती जेवणाच्यावर लिमिटेशन्स आले, दातावर लिमिटेशन आले, आम्हाला सर्व मऊ खावं लागतं, अनेक खाण्यामध्ये पळतं. प्रेसर परिणामी काय होतं आलेल्या अनेक विकार होतात. आलेल्या रस्त्याची दारे बंद होतील. आलेल्या शट द स्ट्रीट. आलेल्या वेन द डोर्स आर शट इन द स्ट्रीट. आलेल्या रस्त्याची दारे बंद होतील. याचा अर्थ आहे की जे अन्न आमच्या मुखातून आमच्या पोटात किंवा पचनशक्त या सर्व गोष्टीमध्ये अनेक प्रकारचे आलेल्या दुखापती आजार किंवा आलेल्या आम्हाला दुखणी म्हणून आम्ही त्याला आम्हाला होतील, जी आमच्या स्वादपिंडाविषयी असेल, या पित्ताशयाविषयी, यकृताविषयी असतील, जठराविषयी असेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. इवन आलेल्या संडासशी पर्यंत आम्ही ज्याला मोठे आतडे जिथून शौच आम्ही बाहेर फेकतो, या सर्वांपर्यंत आलेल्या अनेक गोष्टींचे विकार आम्हाला जडतात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन पहा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हलके खावं लागतं आम्हाला. परिणामी घसा, स्वादपिंड, यकृत, आतड्याचे आजार, दुखणे या सर्व दुखणी अडचणी आम्हासाठी लिमिटेशन्स पैदा करू शकतात. आमेन. प्रेज लॉर्ड. वचन 12:4 मध्येच पुन्हा म्हणते, कोणी पक्षाच्या शब्दाने झोपेतून उठेल. प्रेज लॉर्ड. when one rise up at the sound of the bird. हालेलुया. निद्रानाश. म्हातारपणामध्ये स्वच्छ किंवा शांत झोप त्याला म्हणतो ती मिळत नाही. छोट्या छोट्या गोष्टी डचकणं, भय, पैसळ, मानसिक आजार झालेले असतात. हालेलुया. पैसळ, भीतीचे आजार, काळजी, चिंता इतकी असते हालेलुया की माणसाला झोप येत नाही. पक्षाचा साधा चिपचिव असे आवाज, छोटे मोठे आवाज आले, माणसं चकतात. पुष्कळ आमचे पाहतो, आमचे घरातले म्हातारे किंवा म्हातारे व्यक्ती खूप कुरकुर करत असतात छोट्या मोठ्या गोष्टीने. लेकराने आवाज केला तर त्यांना सहन होत नाही, काही गोष्टीचा आवाज सहन होत नाही, मोठा आवाज त्यांना सहन होत नाही. प्रेस लॉर्ड. नेहमी ते कुरकुर करत असतात. कारण त्यांच्यामध्ये झालं ते मानसिकता नसते, ते ऐकण्याची सहनशीलता नसते. आलेल्या छोट्या मोठ्या आवाजाने, पक्षाच्या आवाजाने देखील काय करतो तो झोपेतून उठतो. आलेल्या प्रेस लॉर्ड. त्याला व्यवस्थित झोप लावणार नाही, त्याला झोप लागणार. हे निद्रानाश आम्ही पाहू, आम्ही त्याच्या जीवनामध्ये अनुभव करतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. 12:4 मध्येच तो पुढे म्हणते, आणि गायनाच्या सर्व कन्या खेदाने वागतील. गायनाच्या सर्व कन्या खेदाने वागतील. अँड ऑल द डॉटर्स ऑफ द म्युझिक आर बॉट लो. प्रेज लॉर्ड.
प्रेस लॉर्ड. लक्षात ठेवा, म्हातारपणामध्ये त्या गोष्टीमध्ये अनुभव करू. गायनाच्या कन्या, गीत गाणं किंवा आवाज किंवा स्वर याच्याविषयी या ठिकाणी देवाला शिकवायचं आहे. देव म्हणतो त्या काळामध्ये बहिरेपण येतं. प्रेस स्वरयंत्रात हरल्या, प्रेस स्वरयंत्रात दोष येतात. हालेलुया. अशक्तपण असतं. हालेलुया. दात नसतं तोंडामध्ये, दात नाही आहे. त्याच्यामुळे शब्द जे उच्चारले जातात. हालेलुया. शब्द उच्चारण्यामध्ये लिमिटेशन्स येतात. हालेलुया. श्वासोश्वासाच्या अडचणी, श्वास घेण्यामध्ये व सोडण्यामध्ये आम्हाला पुष्कळ अडचणी असतात. हालेलुया. घसा भरडा झाला असतो, आवाज आमचा भरडेपणा झाला असतो आणि त्याच्यामध्ये थरथरपणा येतो. हालेलुया. गायनाच्या सर्व कन्या आमेन खेदाने वागतील. हालेलुया. अँड द डॉटर्स ऑफ द म्युझिक इज बॉट लो. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. घश अगदी जिभेपासून घसापर्यंत. हालेलुया. आणि પછી कान, या सर्व गोष्टी आम्हाला गीत गाण्यासाठी आम्हाला जे आम्ही तोंडातून जे आवाज करतो आम्हाला ऐकायला येत नाही. पुष्कळदा म्हाताऱ्यांची अशी परिस्थिती, त्यांना स्वतःचे आवाज देखील ऐकायला येत नाहीत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बहिरेपणा, हालेलुया, आंधळेपणा, या सर्व गोष्टी जशा महत्त्वाच्या ठरल्या त्याचा परिणाम कशावर होतो? आमच्या गाण्यावर, आम्ही बोलण्यावर, आम्हाला स्वरावर येतो, स्वरयंत्रावर त्याचे परिणाम होतात. थरथर आवाज थरथरत असतो. हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतो, तरुणपणात आम्ही देवाची जी स्तुती, जे उत्स्फूर्तने आम्ही तरुणपणात जे करू शकतो, जितक्या मोठ्या आवाजात व सुंदर सुरामध्ये आम्ही गाऊ शकतो, म्हातारपणात तसं गाऊ शकत नाहीये. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हे लिमिटेशन्स आहेत. हालेलुया. मीन्स देवाला बाहेरील व्यक्तिमत्व देखील किती महत्वाचं आहे. तुमच्यामध्ये दीडशे स्तोत्रामध्ये दावीद म्हणतो, उंच स्वर नाही का? हालेलुया. म्हातारपणात नाही गाऊ शकत. हालेलुया. हालेलुया. आणि वाद्य वाजवा. म्हातारपणामध्ये आम्ही हे करू शकत नाही, ऐकू शकत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. उपदेशक 12व्या अध्याय 5व्या वचनात आपण येऊ. तिथं म्हणतं, जे उंच आहे त्याच्यामुळे ते भीतील व मार्गात काय येतील? भय येतील. हालेलुया. जे उंच आहे, हालेलुया, प्रत्येक उंच वस्तू, उंच स्थान, उंच गोष्टीमध्ये आम्हाला भय येईल. हालेलुया. चालणं, बोलणं, बसणं, उठणं, बसणं, अरे सर्व गोष्टीमध्ये, वैचारिकते देखील, एखाद्या मोठ्या गोष्टी विचार करणं की निर्णय घेण्यामध्ये देखील आम्हाला भीती वाटेल. हालेलुया. प्रत्येक उंच उडी मारणं, मोठं का आम्हाला म्हातारपणामध्ये नाही होणार. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पळणं होईल का? नाही होणार. हालेलुया. एखाद्या स्टूलवर चढणं, खुर्चीवर चढणं, ही देखील फार मोठी गोष्ट. पायऱ्या चढणं. हालेलुया. पुष्कळदा पाहिलंय की लोकांनी, एका ठिकाणी मी पाहिलं, एका कुटुंबामध्ये आम्ही घराची प्रार्थना करायला गेलो, सेकंड फ्लोअरला घर होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी का विकलं. हालेलुया. तर त्यांना म्हातारपणामुळं चढणं उतरणं होत नव्हतं. आमेन. प्रेज लॉर्ड. लिमिटेशन्स आहे. हालेलुया. हे केवळ फिजिकल नाही आहे. हालेलुया. काही मोठे निर्णय, हालेलुया, उंच निर्णय, हालेलुया, त्याला म्हणतो आम्ही की असे काही निर्णय देखील म्हातारपणामध्ये आम्ही घेऊ शकत नाही. उंचीची भीती वाटते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. And they are afraid of height and the terror of the way. हालेलुया. आणि रस्त्याच्या प्रत्येक गोष्टीवर चालण्यात भीती येईल त्यांना. अंधकारात चालायचं नाही, रस्ता व्यवस्थित पाहिजे, खड्डे नको. हालेलुया. खड्डा आला तरी त्यांचं चालण्यात त्याचा परिणाम होईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सर्व हातापायामध्ये सर्व प्रेज आणि सांध्यातील पाठीचा कणा, कंबर, अशक्त होते, स्नायूमधील शक्तिहीनता, प्रेज स्नायू सुद्धा शक्तिहीन होतात. हालेलुया. शक्तीची कमतरता परिणामी उंच व उंचीवर प्रत्येक गोष्टींची भीती वाटते. चढणे, उतरणे, चालणे, उडी मारणे याच्यावर मर्यादा येतात. अंधारात चालणे, प्रवास करणे, अल्ला ट्रेन पकडणे, गाडी पकडणे, बस पकडणे आणि अनेक गोष्टी पाहतो की आम्ही काय पाहतो त्याच्यामध्ये आम्हाला लिमिटेशन्स येतात. प्रेज लॉर्ड. पुढे लिहिले 12व्या अध्यायात 5व्या वचनात लिहिले, आणि बदाम झाड फुलेल. प्रेज लॉर्ड. बदामाचं झाड. हालेलुया. वेन द अल्मोंड ट्री ब्लॉसम्स. हालेलुया. असं लिहिलं. प्रेज लॉर्ड. फुलेल याचा अर्थ बहारेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ऍक्च्युली भाषांतर कसं असायला पाहिजे? बहारेल. ब्लॉसम. फुलेल नाही, बहारेल. कधी बहार येतो त्याला माहिती आहे? ज्या बहारापणात तो कसा दिसतो माहिती का? त्याचे पांढरी फुलं असतात, संपूर्ण सफेद असं ते झाड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पांढरट सफेद दिसतं. हालेलुया. प्रभूचं वचन म्हणतं. हालेलुया. की हालेलुया की बदाम झाड फुलेल. हालेलुया. आणि डोक्याचे व दाढीचे केस देखील आम्ही पांढरे होतील. हालेलुया. त्या वयामध्ये संपूर्ण सफेद पांढरेपणा आमच्यामध्ये येतो. हालेलुया.
प्रेस लॉर्ड. आणि आम्ही केस पांढरतात आम्ही पुन्हा काळे करू शकत नाही. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. बदाम झाड फुलेल व टोळ भार असा वाटेल. द ग्रॉसऑफर इज अ बर्डन. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. ग्रॉसऑफर. हालेलुया. प्रेस लॉर्ड. ग्रॉसऑफर किंवा टोळ काय असतात माहिती आहे? इकडून तिकडं तिकडून इकडे हालेलुया उडत आहे. आमच्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आमचे विचार असू दे काय असू दे, शरीरामध्ये पण असू दे, दुखणं चमकणं, इथं थोडं दुखतं इथं थोडं दुखतं, कंटिन्यू इथे खाज येते तिथे खाज येते. हालेलुया. आमचं लक्ष कधी केंद्रित होणार नाही. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आम्हाला काय होईल? द ग्रास ऑफर इज अ बर्डन. आम्हाला एखाद्या टोळभारासारख्या प्रत्येक गोष्ट वाटेल. हालेलुया. आमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट निश्चित नाही आहे. साधी गोष्ट आहे, अरे इथं माझा चष्मा कुठे ठेवला मी. हालेलुया. समोर असतो कधी कधी त्याला दिसत नाही, इथे ठेवलं विसरून जातो. हालेलुया. एकदम त्याची अवस्था कशी असते तर शांत बसत नाही. हालेलुया. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. हालेलुया. टोळासारखं इथून तिथं आमचं मन आमचे विचार हे चाललेले असतात. हालेलुया. प्रेस लॉर्ड. थोड्या वेळात इथं दुखतं, आत्ता इथं दुखत आहे, सकाळी तिथं दुखत होतं, इथेच खाज येते तिथेच खाज येते. या सर्व गोष्टी या म्हातारपणाच्या लक्षण आहेत. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. बदाम झाड. हालेलुया. हे डोक्याच्या केसांविषयी किंवा दाढीच्या केसांविषयी लिहिलेले की त्या काळामध्ये सफेद होतं. हालेलुया. म्हातारपणामध्ये. हालेलुया. आम्हाला कुठलेही हालेलुया सौंदर्य राहत नाही. आमची केस व दाढी या सर्व गोष्टी कशा होतात? सफेद होऊन जातात. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि टोळभार असा वाटेल. द ग्रॉस ओव्हर इज अ बर्डन. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की त्या काळामध्ये हालेलुया टोळासारखे हालेलुया आमचं लक्ष आमचे विचार आमच्या सर्व गोष्टीमध्ये कसं असेल? इतरस्त इतर बितर तितर बितर होईल. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. व इच्छा थकेल कारण मनुष्य आपल्या सनातन घरात जातो. त्याच्या सर्व इच्छा डिझायर्स. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं डिझायर्स फेल. हालेलुया. कुठलाही विचार हालेलुया थकून जाईल. त्याला माहिती आहे हे पूर्ण होऊ शकत नाही. आमेन. आणि तिथं त्याच्या जीवनामध्ये काही निराशा येईल. आमेन. अँड डिझायर फेल फॉर द मॅन गोज टू द हिज इटर्नल प्लेस. त्याला माहित असतं की असं माझं देवाकडे जाण्याचा वेळ जवळ आलेला आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून अशा सर्व प्रकारची उदासीनता त्याच्यामध्ये भरलेली असते. हालेलुया. त्याच्या इच्छा भरकेल याचा अर्थ काय? उदासीनता त्याच्यामध्ये भरते. हालेलुया. सर्व प्रकारच्या इच्छा व शारीरिक मानसिक व ताण व तकवा इवन हालेलुया खाणे पिणे लैंगिक गोष्टीविषयी देखील झोप पाहणे ऐकणे फिरणे सर्व गोष्टीवर मर्यादा येतात त्याच्या. हालेलुया. परिणामी काय होतं? हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. त्याच्या जीवनामध्ये त्याच्या इच्छा थकून जातात. हिज डिझायर्स इज फेल. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं आणि शोक करणारे रस्त्यात फिरतात. हालेलुया. प्रेज लॉर्ड. 12व्या अध्यायात 6व्या वचनात आम्ही येऊ. हालेलुया. लवकर प्रेज लॉर्ड. जोपर्यंत रुपयाची तार तुटली नाही. हालेलुया. 12वा अध्याय 6व्या वचनामध्ये तो म्हणतो जोपर्यंत रुपयाची तार तुटली नाही द सिल्वर कॉर्ड इज लूज्ड. हे लिहिलेलं आहे देवाच्या वचनामध्ये. ही आता हे मेडिकल सायन्स विषयी मी तुम्हाला शिकवत आहे की ज्या काळामध्ये मेडिकल सायन्सचा शोध नव्हता परंतु देवाचा आत्मा देवाचा मेडिकल सायन्सला प्रूव्ह करत आहे. तो रुपयाचे तारेविषयी लिहित आहे की त्याची उपयुक्तता हालेलुया तो लिहितं देवाच्या वचनात लिहितं. ज्यावेळेस हे उपलब्ध नव्हतं हालेलुया त्याच्याविषयी उपचार पण नव्हते. हालेलुया तो लिहितं सिल्वर कॉर्ड म्हणजेच मज्जारज्जू ज्याला आम्ही म्हणतो हालेलुया की स्पायनल कॉर्ड. जे आमच्या मणक्यापासून मणक्याच्या खालच्या टोकापर्यंत मणक्याच्या आतमधून जे स्पायनल कॉर्ड असेल याच्याविषयी तो म्हणतो. जोपर्यंत रुपयाची तार तुटली नाही सिल्वर कॉर्ड इज लूज्ड हालेलुया तोपर्यंत त्याला आठीव का? कारण मज्जारज्जूचे आजार स्पायनल कॉर्डचे आजार हे म्हातारपणामध्ये होतात. हालेलुया. मणक्यामधून जाणारे हालेलुया त्याचं मेन काय? ट्रान्समिशन. हालेलुया. प्रेस लॉर्ड. तो ट्रान्समिशन आहे द सिग्नल्स बॉडीचे सर्व सिग्नल मेंदूला देण्याचं काम हे मज्जारज्जूमधून होतं. आणि म्हातारपणामध्ये त्याला जर इजा झाली त्याला त्याच्या अशक्तपणामुळे मणक्याच्या आजारामुळे किंवा कशामुळे जर इजा झाली तर आम्हाला माहिती आहे की आमच्या काही शरीराचा किंवा काही शरीराच्या भागाचा मेंदूशी संबंध राहत नाही. परिणामी पॅरालाइज्ड होऊ शकतं. एखादा शरीराचा भाग शरीराचा भाग हा पॅरालाइज होतो व तो त्याची उपयुक्तता विसरून जातो. मेंदूला त्याचं सेन्सेशन राहत नाही आणि आम्ही पाहतो की तो मनुष्य त्याचा हात पॅरालाइज होतो पाय पॅरालाइज होतो हाताचे बोटं सुन्न होतात पायाची बोटं सुन्न होतात किंवा हा शरीराचा एखादा भाग सुन्न होतो. हे कशामुळे होतं?
कारण कुठेतरी मज्जारज्जूला काय होतं, की ज्याला स्पायनल कॉर्डला कुठेतरी इजा होते किंवा ते तिथपर्यंत संदेश पोहोचत नाही. आणि हे कधी होतं? म्हातारपणा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन सांगत आहे, हालेलुया, प्रेज लॉर्ड, की ट्रान्समिशन ऑफ द नर्व सिग्नल फ्रॉम द बॉडी टू ब्रेन, मेंदू, शरीर ते मेंदूमधील संदेशवहन यंत्रणा, ह्याला हे जे कंट्रोल केलं जातं, प्रेज लॉर्ड, हे यामधून स्पायनल कॉर्डमधून आणि म्हातारपणामध्ये. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन म्हणतो, रुपयाची तार तुटली नाही, सिल्वर कॉर्ड इज लूज्ड. पुढे लिहिले, सोन्याचा कटोरा फुटला नाही. हालेलुया. उपदेशक 12:6 पाहताय, याच्यामध्ये लिहितोय, आता सोन्याचा कटोरा फुटला नाही, और द गोल्डन बोल इज ब्रोकन. देव हे मेंदूविषयी शिकवत आहे तुम्हाला. प्रेज लॉर्ड. इट्स अ गोल्डन बोल. हालेलुया. गोल्डन बोल असेल. हालेलुया. तो मेंदू शिकवत आहे. आणि म्हातारपणामध्ये, हालेलुया, तुमचे सर्व मेंदूचे विकार आम्हाला पाहतो म्हातारांचे. त्यांची संवेदन क्षमता, बुद्धी, स्मरणशक्ती, निर्णय, विचार क्षमता, जे मेंदूची कार्य आहे त्याच्यामध्ये खूप लिमिटेशन्स येतात. आलेले त्याची स्मरणशक्ती कमी होते, संवेदन क्षमता कमी होते. आलेल्या आम्ही पाहतो त्याची बुद्धीमध्ये थोडेसे कमी होते, विचार क्षमता त्याची कमी होते. आणि याच्यामध्ये आम्ही पाहतो की त्याच्यामध्ये सर्व अनियमितता होतो. अरे कधी कधी बाकीचे विकार पण त्याला होतात, ब्लड क्लॉटमुळे होतात, कॅन्सर, अरे की असे विकार, मेंदूचे विकार त्याला उद्भवतात. हरले परिणामी, हरले प्रेज लॉर्ड, तो त्या लिमिटेशन्स देवाला तरुणपणामध्ये अरे ह्या गोष्टी नसतात, परंतु म्हातारपणात ह्या गोष्टी उद्भवतात. म्हणून देवाला तुमचं माझं तरुणपण, पुन्हा मी सांगतो, पुन्हा निर्माण करताना काच मर, आपल्या तरुणपणात काच मर. देवाला हे सांगायचं की हे तुम्ही म्हातारपणात करू शकत नाहीये. हालेलुया. तुमची लेकर ते करू शकत नाही. तुम्ही आज जर तुम्हाला हे माहित होतं, आज तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवा, मंडळीच्या तरुणांना शिकवा की तारुण्य हे देवाला आवश्यक आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. 12:6 आणखी एक गोष्ट लिहिली की झऱ्यावरची घागर फुटली नाहीये. प्रेज लॉर्ड. ऑल द पीचर शटर्ड ॲट द फाउंटन. हालेलुया. पिचर. हालेलुया. ॲक्च्युली घागर हा शब्द या ठिकाणी आहे, परंतु इंग्लिशमध्ये जो पिक्चर शब्द वापरला आहे, ऑर द पिक्चर. पिक्चरचा अर्थ असं होतं की एका बाजूने पाणी टाकायचं, दुसऱ्या बाजूने त्याला एक तोंड असतं. आलेलं जसं मी पाहतो एखाद्या अशा प्रकारचं पूर्वी एक भांडं होतं की त्याला एक बाजूने धरायची यंत्रणा होती आणि दुसऱ्या बाजूने पाणी ओतायची यंत्रणा होती. हालेलुया. प्रेस किटली समान. हालेलुया. नाही का, किटलीला कसं तोंड असतं. हालेलुया. त्याला पिक्चर म्हटलं जातं. प्रेस एकातून आत पाणी ओततो आपण, दुसऱ्या पिक्चरने मी ओततो. हे हृदयासंबंधी आहे. प्रेस लॉर्ड. हालेलुया. हृदय व रक्तवाहिन्यांमध्ये आणि म्हातारपणामध्ये हृदयाचे पुष्कळ प्रॉब्लेम्स, ब्लड प्रेशर्स आहे, लो हाय, असं प्रेशर्स, पुन्हा फेलियर्स असतात. हालेलुया. रक्तवाहिन्यांचे कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत. हालेलुया. शरीराच्या मेंदूपासूनच्या ह्याच्यापर्यंत एका ठिकाणी रक्त, कुठं ब्लड क्लॉट झाला, कुठं काय झालं, आणि आम्ही पाहतो की तिथं रक्त पोचलं नाही, तिथं त्या ठिकाणी पोचलं नाही, मेंदूला जर पोचलं नाही, अनेक प्रकारचे विकार जातात, शरीराला प्रत्येक विकार येतात आणि असे स्ट्रोक येऊ शकतात. हालेलुया. आम्ही पाहतो की त्याच्यामुळे प्रेशर येऊ शकतं. हालेलुया. अनेक विकार वृद्धकाळामध्ये उद्भवतात. हालेलुया. कार्यक्षमता कमी होते हृदयाची, आणि पाहतो रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता अडथळे निर्माण होतात आणि परिणामी, हालेलुया, ब्लड वेसल्स किंवा हार्ट, हालेलुया, हे वीक झाल्यामुळे आम्ही ती कार्यक्षमता तरुणपणामध्ये नसते. तरुणपणामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित असतात. हालेलुया. त्याचं हृदय स्ट्रॉंग असतं, रक्तवाहिन्या स्ट्रॉंग असतात, सर्व गोष्टी व्यवस्थित असतात. हालेलुया. त्याला दम लागला तरी त्याला काय होत नाही. आम्ही तरुणपण म्हातारपणामध्ये थोडा दम लागला, त्याचा सर्व प्रेशर आलेलं आहे, हार्टवर येतं, वेसल्सवर येऊ शकतं. परंतु तरुणपणामध्ये हाले पुष्कळ व्यायाम करतो, पुष्कळ चालू शकतो, पुष्कळ उड्या मारू शकतो, पुष्कळ चढू शकतो, उतरू शकतो. या सर्व गोष्टी म्हातारपणामध्ये करू शकत नाही. हालेलुया. आज काय आडावरचा रहाट मोडला नाही. 12व्या अध्याय 6 म्हणतो, आणि आडावरचा रहाट मोडला नाही तोपर्यंत तो आपल्या निर्माण करताना आठीव. रिमेंबर ऑर द विल ब्रोकन ॲट वेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आडावरचा रहाट हे आहे मूत्रपिंडाविषयी, तुमचं शरीरशास्त्र. आणि देवानं पवित्र आत्म्याच्या द्वारे किंग सालोमनच्या द्वारे आता आमच्या समोर उघड्या करतात शरीरशास्त्राच्या आतल्या गोष्टी. आलेल्या आम्ही पाहतो, आम्ही आतल्या गोष्टी पाहिल्या, स्वरयंत्राविषयी पाहिल्या, आम्ही पाहतो हृदयाविषयी पाहतोय, आम्ही पाहतो की आलेल्या मणक्याविषयी पाहतोय, आम्ही पाहतोय आलेल्या की आमच्या स्पायनल कॉर्डविषयी पाहिलं, हृदयाविषयी पाहिलं, आम्ही पाहतो या ठिकाणी आता आमच्या किडनीविषयी पाहतो. किडनीचं काय काम आहे? आडावरचा रहाट म्हणजे खेचायचं. हालेलुया. प्रेस लॉर्ड. किडनीचं काम आहे
जे काही बॉडी वेस्ट आहेत हालेलुया, प्रेझर जे काही असे फ्लुइड्स आहेत हालेलुया की जे नको आहेत बॉडीला हालेलुया, ते बाहेर युरिनच्या मार्फत शरीराच्या बाहेर फेकायचं हालेलुया. परंतु म्हातारपणामध्ये याच्या पण याच्यावर खूप परिणाम होतात. खूप विकनेसेस झालेले असतात, काही आजार उद्भवलेले असतात, काही कमतरता उत्पादन असतात आणि परिणामी आला पाहतो की वेगळेच आजार त्याच्यामुळे उद्भवतात. कारण जे नको ते फ्लुइड्स, जे नको ते टाकाऊ पदार्थ आलेले ज्याला आम्ही बायबलमध्ये आम्ही शरीरशास्त्रामध्ये पाहतो की रिमूव्ह द वेस्ट प्रोडक्ट. काय असे वेस्ट प्रोडक्ट असतात बॉडीमध्ये ते नको आहेत. जे मेलेले सेल्स आहेत आले, ब्लड सेल्स आहेत आलेले, जे यूज सेल्स आहेत आलेले, मेलेले आहेत आलेले, जे नको आहेत, एक्सेस फ्लुइड असतील जे नको आहेत आलेले, ते बॉडीच्या बाहेर फेकायचं. हे काम कोणाचं? किडनीचं आहे. आणि किडनीचं बिघडली त्याचा संपूर्ण परिणाम बॉडीवर होतो. आणि अशुद्ध रक्त हे शुद्ध करण्याच्या मध्ये किडनीचा फार मोठा वाटा आहे. आमेन. किडनी फेलियर्स तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो आणि हे म्हातारपणामधली फार मोठी समस्या आहे आलेल्या रक्तशुद्धीकरणाची. आलेल्या प्रेस आल्या देवाचं वचन म्हणते 12व्या अध्यायामध्ये 7व्या वचनामध्ये, मग धूळ पुरीसारखी भूमीस मिळेल आणि ज्या देवाने जीवात्मा दिला त्याच्याकडे जाईल. हालेलुया. प्रेस. आणि आम्ही पाहतो की धूळ पूर्वीकडे पुन्हा मिळेल. प्रेस. देवाचं वचन ते केले. योग 17:23 पण शिकवतो की आम्ही धुळीतून 17:13-15 पाहतो की आम्ही पुन्हा ज्या धुळीतून त्या धुळीतून आम्ही विश्रांती घेणार आहे. प्रेस रोड. आदामाला त्याने आलेल्या मातीपासून बनवलं, आम्ही एक दिवस पुन्हा मातीमध्ये जाणार आहे. हालेलुया. प्रेस रोड. हालेलुया. आणि डस्ट विल बी द रिटर्न टू द अर्थ इट वॉज अँड द स्पिरिट विल बी रिटर्न टू द गॉड. हालेलुया. परंतु देवाचा आत्मा जो आत्मा दिलाय मात्र तो देवाकडे जाणार आहे. आणि प्रेस रोड जो देवानं दिलेला आहे त्या देवाकडे तो परत जाईल त्याच्या न्यायासाठी. हालेलुया. प्रेस रोड. हालेलुया. आज पुन्हा एकदा मी आज तुम्हाला याविषयी सांगू इच्छितो. आज हे वचन आई वाचत असताना हालेलुया प्रेस रोड हे वचन शिकवत असताना तारुण्य तुमचं माझ्या मंडळीच्या तरुण व तरुणी म्हणा, हे देवाला आवश्यक असणारं सैन्य आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. तुम्ही किती ज्ञानी असाल पण तुम्ही जर म्हातारे झाला, तुम्ही जर वयोवृद्ध व्हायला लागेल, अरे प्रेस लॉर्ड, तर तुमच्यावर जे लिमिटेशन असेल, तुमचे अनुभव कितीतरी मोठे असले परंतु ते करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये नसेल जे तरुणांमध्ये असेल. म्हणून देव म्हणतो की हे दिवस अनर्थाचे दिवस येण्याआधी तुम्हाला ठेव. प्रेस. रिमेंबर मी इन द डेज. आलेल्या प्रेस लॉर्ड. प्रेस. जे दिवस तुझ्यावर येणार अनर्थाचे दिवस आलेले प्रेस. ज्या दिवसाविषयी बायबलमध्ये ठिकाण दिलेले प्रेस लॉर्ड. तो काय म्हणतो? डिफिकल्ट डेज, कठीण दिवस येणार नाही. आलेल्या येतील. आलेल्या तू आपल्या तरुणपणाच्या दिवसात पुन्हा पहिल्या वचनाकडे येतो. तुझ्या निर्माणकर्त्याला आठीव. आलेल्या ही आज्ञा आहे. प्रेस लॉर्ड. आलेल्या प्रेस. ही आज्ञा आहे. तू आठेव. तुझं तरुणपण आज प्रभूला हवाय. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. तू जे काम करशील, तुझी सेवा करशील, जी नोकरी व जॉब करशील, या सर्वांकडनं देवाला तितकंच महत्वाचं आहे त्याची सेवा घडली पाहिजे. हालेलुया. प्रेस. तुझं शारीरिक बळ पाहिजे, तुझं आर्थिक बळ पाहिजे, तुझं मानसिक बळ पाहिजे, तुझं सर्व शक्ती जे उत्स्फूर्तता आहे, तुझं ज्ञान आहे आणि तुझे सर्व टॅलेंट आहे आज देवाच्या सेवेसाठी देखील आवश्यक आहे. होय, तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या भविष्यासाठी आले त्याचा उपयोग निश्चित कर. हालेलुया. परंतु याच समयामध्ये तुला अधिक देवाची सेवा करण्यासाठी देखील आलेल्या आपल्या स्वतःला समर्पणाचं जीवन जगलं पाहिजे. माझ्या प्रियांनो, हालेलुया. आज मी तुम्हाला पुन्हा सांगतो की मी अब्राहमाची पुन्हा आठवण करून देतो तुम्हाला की अब्राहम देवाला म्हणू शकला असता की इसाकाला का घेतोस, का त्याचं अर्पण मागतोस, मी म्हातारा झालोय. हालेलुया. माझा आता सर्व झालंय, माझा विश्वास सर्व काही मी पूर्ण केलेला आहे. हालेलुया. तुम्हाला नीतिवान ठरवलेलं ना, आता तू मला घेऊन जा, त्याला कशाला मागतोस? अब्राहम बोलू शकला असता परंतु तो अब्राहम देवाच्या पुढे गेला नाही. त्याला माहिती देवाला काय आवडतं. प्रेस लॉर्ड. आणि म्हणून त्याने त्या वेदीवर आपल्या पुत्राला, तरुण पुत्राला, इसहाकाला त्याने झोपवलं व सुरा उगवला. त्याला माहिती आहे की जो देतो तो घेत नाहीये. आलेल्या प्रेस लॉर्ड. आणि जरी घेतला तर तो पुन्हा देऊ शकतो. राखेतून निर्माण करणारा आमचा देव आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. तुमचं माझं तरुणपण त्याला हवं आहे. तरुणपणामध्ये असणारी सेवा, तारुण्यामध्ये असणारी सेवा, तारुणपणामध्ये उत्स्फूर्तपणा, तारुणपणामध्ये असणारा ताजेपणा. हालेलुया.
तारुण्यामध्ये असणारा तो लवचिकपणा, तारुण्यामध्ये असणारा ते सामर्थ्य आज प्रभूच्या सेवेसाठी उपयुक्त आहे. प्रभूला आप पाहिजे. म्हणून माझ्या तरुणांनो, प्रभूच्या लोकांनो, आमच्या तरुणांना आणि जे तरुण आज जर वचन ऐकत असतील, आज मी त्यांना आव्हान करते की तू आपल्या निर्माण करताना त्या दिवसात आठव, हे दिवस आहेत तारुण्याचे, जोपर्यंत अनर्थाचे दिवस आले नाही. द डिफिकल्टीज डेज इज नॉट कम, नॉट एंटर. पण अजून तुझ्या जीवनामध्ये त्याने प्रवेश केला नाही, अशामध्ये तू काय कर, त्याला आठव. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तारुण्य हालेलुया हे बायबलच्या दृष्टिकोनातून हालेलुया अत्यंत महत्वाचं आहे. ॲज अ बुमरँग आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ते अत्यंत महत्वाचं आहे, जे देवाच्या सेवेला काय म्हणतात त्याला उत्स्फूर्त शक्ती देणारे हालेलुया, ते हालेलुया समुद्राच्या त्या लाटेसारखे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया, प्रेज लॉर्ड. जी हालेलुया किनाऱ्याला मारते, धडक मारते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आज देव तुम्हाला बोलवते. प्रेज लॉर्ड. आज देव हे आम्हाला शिक्षण देते. हालेलुया, देवाची इच्छा आहे की आमचे तरुण देवाचे सेवक घडावेत, आमच्या तरुणांकडे देवाची सेवा घडावी. हालेलुया, प्रेज लॉर्ड. येस, यू आर गिफ्टेड बट यू आर एजेड. हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. तुमचे काम झालंय, परंतु ज्यांचं कधी आज देवाला जे हवं आहे ते तरुणांकडून व्हायला. आणि म्हणून देवाचं वचन, देवाची सेवा हे वचन शिकवलं जात नाही, इतकं सिरियसली घेतलं जात नाहीये. आणि म्हणून कदाचित देवाचं वचन शेवटापर्यंत अजून तरी गेलं नाहीये. आमच्या तरुणांना आम्ही हे वचन शिकू इच्छित नाही. आम्हाला असं वाटतं आमच्या तरुणांनी नोकरी करावी, जॉब करावा, बिझनेस करावा, कमाईचे दिवस काय आलेले, आणि हेच एक दिवस आहे की याच्यामध्ये भरपूर 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 त्यांनी कमाई करावं, पैसा कमावं, नाव कमावं आलेले आहे. परंतु देव म्हणतो ते दिवस तुम्हाला दे. प्रेज लॉर्ड. इज क्रिटिकल. प्रेज लॉर्ड. देव तुमचं तारुण्य आल्या, प्रेज लॉर्ड, ते तुमच्या इच्छा, तुमचे विचार बाळगून द्या, परंतु त्याच्यासोबत एक समर्पण तुम्हाला हवं आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे की आज तुम्ही आपलं जीवन, आपला विचार नीट करा, देवाच्या वचनाला बघू. दॅट इज द सिग्नल. हालेलुया, वेन यू गो टू द हायवे. हालेलुया, त्याचं काय म्हणतात त्याला, खूप मोठ्या पाट्या किंवा त्या साईडला आलेल्या त्याचे सायन्स असतात. आलेल्या प्रेस ऑफ देयर इज अ सायन्स बोर्ड इज देअर. आलेल्या प्रेस ऑफ ते काय देतात, ते तुम्हाला कुठं तरी थांबायचं, कुठं तरी नाही थांबायचं, कुठे पुढे जायचं, कुठं काय करायचं आहे आलेल्या याच्याविषयी मार्गदर्शन दिसतं. तसं देवाची वचन आमच्यासाठी आलेलं आहे. आम्हाला काही मार्गदर्शन, मंडळीसाठी काही मार्गदर्शन आहे, आणि हे एक मार्गदर्शन देवानं तुमच्या माझ्यासाठी दिलेलं आहे. आमेन, प्रेज लॉर्ड. आलेल्या तर आज आम्हाला याविषयी विशेष रीतीने आम्हाला शिकायचं आहे. आलेल्या मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. आलेल्या प्रेज लॉर्ड, एकदा काय मी 10 वेळा त्या वचनाविषयी बोलेल, माझ्या स्वतःच्या जीवनातून मी तुम्हाला बोललेलं आहे. आलेल्या प्रेज लॉर्ड, मलाकी 6 मध्ये देव पुन्हा म्हणतो, आलेल्या म्हातारपणामध्ये तू म्हणशील मी तुझी सेवा करतो. प्रभू त्याच्याविषयी फार कठीण शब्दामध्ये बोलतो. प्रेज लॉर्ड, की तू डिफाईल्ड ब्रेड, विटाळली भाकर तू माझ्या विधी आणशील काय. प्रेज लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला फार वाटतं मी करेल, तरुणपणा म्हातारपणामध्ये फार मी तुमची इच्छा आहे तुमची सेवा करायची देवाची. हालेलुया. बट गॉड इज से दॅट इज अ ब्रेड, द डिफाईल्ड ब्रेड. हालेलुया. प्रेज लॉर्ड, तरुणपण तू तुझ्या मनाप्रमाणे जगला. हालेलुया. प्रेज लॉर्ड, फ्रेश ब्रेड त्याला म्हणतो. देवाच्या दृष्टिकोनात ती फ्रेश ब्रेड होती. हालेलुया. भाजलेली आणि आत्ता गरम अशी भाकर देवाला तुमची पाहिजे. भाकर हे तुमच्या शरीराविषयी म्हणत आहे, भाकर हे तुमच्या जीवनाविषयी, तरुणपणाच्या जीवनाविषयी आज आम्हाला म्हणत आहे. तरुण जी ताजी तवाणी अशी भाकर देवाच्या देवाला अर्पण करायला पाहिजे. हालेलुया. नॉट डिफाईल्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव त्या ठिकाणी चॅलेंज करतो की तो म्हणतो मलाखीमध्ये की जर तू आपल्या अधिकाऱ्याला, प्रेज लॉर्ड, आपल्या मोठ्या अधिकाऱ्यानं हे अशा प्रकारचं एखादा आंधळा दे पशु, एखादा लंगडा किंवा लुळा किंवा पांगळा पशु दिसेल, तो काय देईल तुला? तो शाबासकी देईल. तो खुश होईल. मग तुम्हाला हे समजत नाही की तुम्ही अशा गोष्टी देवाला देता. हे कशाविषयी तो तुमच्या माझ्या म्हातारपणाविषयी तो म्हणतो की म्हातारपणामधलं समर्पण देवाला नको आहे. म्हातारपणामध्ये तुम्ही देवाची प्रार्थना करा, देवाचं जीवन जगायचं आहे, आम्हाला देवाला सोडून विश्वासाचं जीवन जगायचं आहे. आलेल्या परंतु ती जी शक्ती जी असणारी सेवा आहे देवाला पाहिजे, ती तुमचं तरुणपण पाहिजे. आलेल्या
प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज अधिकाराने देवाचं वचन तुमच्या संगती येत आहे. अधिकाराने देव तुम्हाशी बोलत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर अर्पिता. यू ऑफर द डिफाईल्ड ब्रेड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि तुमच्या महत्वाच्या आयुष्य काळ मात्र तुम्ही स्वतः जगता आणि तो शैतान त्याचा उपयोग त्याच्या दृष्टिकोनाने करतो. आमेन. प्रेज लॉर्ड. तुम्ही जगाशी समरूप होता, शैतानाशी समरूप होता. तुमचं तारुण्य तुम्ही शैतानाला देता, शैतानाशी समरूप होता आणि ते डिफाईल्ड होतं. ज्यावेळेला म्हातारपण येतं त्यावेळेला तुम्ही रडता, पश्चाताप करता आणि अशा वेळेला तुम्ही इच्छा करता की मी देवाची सेवा करावी, परंतु तुम्ही लंगडा, लोळा व पांगळा असे झालेले असतात. प्रेज लॉर्ड. ते लंगडा व लोळा पांगळा असं आपण उपदेशाच्या पुस्तकातून पाहिलं. ते बाहेरून आतपर्यंत मानसिकरित्या, वैचारिकरित्या, बौद्धिकरित्या, आर्थिकरित्या सर्व स्तरावर आम्ही पांगळे, लंगडे व लुळे व आंधळे झालेले असतो. आणि अशा वेळेचा अर्पण आज आम्ही देवाला द्यायची इच्छा करतो. ते म्हणतो डिफाईल्ड, विटाळलेलं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज माझ्या प्रियानो. हालेलुया. आजच डोळे उघडा, आत्मिक डोळे उघडा, आत्मिक कान उघडा, आत्मिक हृदय उघडा. हालेलुया. आणि हे वचन आज तुमच्यासाठी एक नवीन हालेलुया, एक काय म्हणतो मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की हालेलुया एक चिन्ह रूप आहे. हालेलुया. आणि इथं कुठंतरी तुम्हाला थांबायचं आहे, निर्णय घ्यायचे आहेत. आणि तुमच्या कुटुंबात, तुमच्या तरुणांना ते निर्णय घ्यायला पाहिजेत. मंडळातल्या तरुणांची निर्णय घ्यायला पाहिजे जे तुम्हाला समजलं. अरे जर आज माझे वृद्ध बहीण भाऊ असतील, अरे जे ऐकत असेल, आम्ही आमच्या स्वतःच्या अनुभवातून पाहू. आम्ही चुकलो. आम्ही आमच्या लेकरांना देवाच्या मार्गात आणलं पाहिजे. आमच्या तरुणांना आम्ही देवाचे मार्ग शिकवले पाहिजे. त्यांच्याकडून देवाची खूप अपेक्षा आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्यांच्याकडून देवाची खूप 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 अपेक्षा आहे. माझ्या प्रियानो, आज देव हालेलुया यांच्यासाठी हालेलुया वाट पाहत आहे. त्याचे डोळे त्यांच्याकडे लागले, त्यांच्या तरुणपणाकडे लागले. प्रेज लॉर्ड. आणि तुम्ही ते तरुणपण हालेलुया शैतानाला, जगाला हालेलुया आंदन म्हणून देऊन टाकताय, मूर्खासारखे. हालेलुया. प्रेज. त्याचा उपयोग जगासाठी होतोय. जग व शैतान त्याचा उपयोग त्याच्या स्वतःच्या कार्यासाठी करत आहे, डिफाईल्ड करत आहे. तो हालेलुया तरुणपणामध्येच त्याला तो विटाळत आहे, ते म्हातारपणामध्ये विटाळत जातो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याच्याकडे पापे घडत राहतात, चुका घडत राहतात आणि अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी, अनेक प्रकार देवाला न आवडणाऱ्या गोष्टी घडतात. हालेलुया. आणि आम्ही पाहतो की त्याचं तरुणपण देखील पापाने भरभटलेलं होतं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे की तसं नको आहे. देवाला ते आवश्यक आहे. देवाची इच्छा आहे की मग तुझं तरुणपण मला दे, मंडळीला दे, सेवेला दे. हालेलुया. मला देवाचं वचन, देवाची सुवार्ता लांब पडायची. आज देवाचं वचन आज तुमच्यासमोर या विश्वासाने येते. या विश्वासाने तुम्ही स्वीकारा. तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मंडळीसाठी स्वीकार. तुमच्या तरुणांसाठी, तरुणांनो आज एक निर्णय घ्या. आज त्या चिन्हाकडे आलेल्या पाहत आलेल्या प्रेज लॉर्ड आलेल्या त्या मार्गावर तुम्ही आहात, ज्या मार्गाकडे अनेक प्रकारच्या पाट्या आहेत आणि त्या पाट्याकडे पाहत आलेल्या आहेत. त्या बोर्ड्स, साईन बोर्ड्स आहेत, त्याच्याकडे पाहत आपल्या स्वतःचे हे वचन एक साईन बोर्ड प्रमाणे निर्णय घ्या आणि तिथं आपल्या स्वतःला पुन्हा एका नव्या समर्पणाने देव बोलवत आहे. आजही देवाचे हात तुम्हासाठी उघडलेले आहेत. देव इच्छा करत आहे. हालेलुया. स्तेफनाकडे पाहिलेले, तरुणपणामध्ये स्तेफनाने पाहिलेले की देव त्या स्तेफनाला आपले हात पसरून राहिलेले त्याला स्वीकारत आहे. असतो देव तुमच्यासाठी देखील हात पसरून उभा आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्याची मंडळी, त्याची सेवा, त्याची सर्व करण्यासाठी हे तरुणांनो आज नव्या समर्पणाने त्याला आठवत हालेलुया प्रेज लॉर्ड देवाला समर्पण करा. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू. हालेलुया. सर्वांना कृपेमध्ये आशीर्वाद करतो. वचनाला देवाच्या पवित्र आत्म्याने जे वचन आज तुमच्यामध्ये आणलं आणि ते वचन आणण्यासाठी देवाने जो पवित्र आत्मा मला पुरवला आणि आम्हा प्रत्येकाला पुरवला, यासाठी प्रभूला गौरव, प्रभूला महिमा, प्रभूची स्तुती असो. प्रभूला धन्यवाद. येशू धन्यवाद. येशू सर्व गौरव तुला देतो. सर्व महिमा प्रभू तुला वचन त्याच्यासाठी, त्याच्या गौरवासाठी उपयोग. येशू धन्यवाद. गॉड ब्लेस यू.